सर्वांना नमस्कार. मित्रांनो, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला सगळ्यात महत्त्वाचा जो काही विषय आहे तो म्हणजे पेसा भरती. जे काही पेसा क्षेत्र आहेत, पेसा जिल्हे आहेत, जवळपास राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये पेसा क्षेत्र आहे आणि या 13 जिल्ह्यामधल्या जे काही शिक्षकांची भरती असेल किंवा जिल्हा परिषदच्या इतर ज्या काही भरत्या विविध संवर्गाच्या होत्या, तर या सगळ्या भरतीमध्ये पेसा भागातील जी भरती आहे ती वादामध्ये अडकलेली आहे. विशेष म्हणजे ही वादापेक्षाही या संदर्भाचा जो वाद आहे तर तो फार सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने या भरती प्रक्रियेला पेसा क्षेत्रातील स्टे त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच्यामुळे याचा खूप मोठा फटका या पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रियेतील उमेदवारांना त्या ठिकाणी बसत आहे आणि म्हणून त्या संदर्भातीलच आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. विशेष म्हणजे याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या संवर्गामध्ये ज्या काही पेसामध्ये भरती झालेल्या आहेत त्या लोकांसोबतच विशेष म्हणजे शिक्षक भरतीमध्ये देखील पेसा क्षेत्रामध्ये जे काही भरती चालू आहे आणि जे काही आता मानधन तत्वावरचे आदेश आलेले आहेत तर या संबंधित सर्वंकष बाबीने ह्या सगळ्या प्रकरणाचा आपण त्या ठिकाणी आढावा घेणार आहोत, जेणेकरून एक पेसा क्षेत्रातील लोकांना त्यांचे निर्णय घेण्यास एक दिशा मिळेल, एक मदत मिळेल. ओके. परंतु मित्रांनो, या विषयावर पुढे जाण्या अगोदर तुम्हाला माझं एक निवेदन आहे की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की खाली सबस्क्राईब बटनावर जाऊन तत्काळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यासमोरचं जे काही बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ, तुम्ही शिक्षक असाल किंवा शासकीय कर्मचारी असाल तरीही तुमच्या दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाचे असे व्हिडिओ इथून पुढे देखील त्याची माहिती देखील तुम्हाला नियमितपणे या चॅनलद्वारे पुरवण्यात येणार आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने नक्की आपण सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं, तसेच चॅनलला मोठ्या प्रमाणात शेअर देखील करावं आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत देखील नक्की पोहोचवा. ओके. तर बघा, ज्यावेळेस आपण ह्या पेसा भरतीचा त्या ठिकाणी विचार करतोय तर त्या अनुषंगाने विचार करायचा झाला तर बघा, जे काही जिल्हा परिषदची भरती आहे या संपूर्ण सगळ्या 13 जिल्ह्यामध्ये ही भरती चालू आहे. त्याचसोबत जी शिक्षक भरती 2022 पासून सुरू आहे ती देखील पेसा क्षेत्रातली भरती त्या ठिकाणी ही वादामध्ये त्या ठिकाणी अडकलेली आहे या वादामध्ये आणि त्याच्यामुळे येथे देखील त्या ठिकाणी नियुक्त्या दिल्या गेलेल्या नाहीत. विशेषतः बघा, एकूण महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ही भरती प्रक्रिया पेसा अंतर्गत चालू होती आणि विशेष म्हणजे जर शिक्षक भरतीचा जर विचार करायला गेला तर त्या ठिकाणी ऑनलाईन त्या ठिकाणी पवित्र पोर्टलद्वारे भरती होण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी ज्या लोकांनी ऑनलाईनवर अर्ज केलेले आहेत अशा लोकांसाठी पेसा जिल्ह्यामध्ये स्वतंत्र भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवण्याचे आदेश देखील शासनाने दिलेले होते. परंतु या ठिकाणी आज रोजी या भरतीवर स्टे आला. विशेष म्हणजे जवळपास त्याच वेळेस हे भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात गेलेली असताना हा स्टे आला. आज रोजीपर्यंत हा स्टे उठलेला नाही आणि त्यामुळं या ठिकाणी ही भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणात रखडलेली आहे. बघा, तर याच्यावर देखील या भरती प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी मार्ग काढण्याचा मोठा प्रयत्न त्या ठिकाणी शासनाकडून देखील झाला आणि त्याच्यामुळं हे जे की पेसा भागातले जे रिक्त पदं आहेत त्या ठिकाणी 20,000 रुपयांनी त्या ठिकाणी हे पदं भरण्यासाठी देखील शासनानं त्या ठिकाणी कंत्राटी भरतीचा निर्णय काढला. त्याच्यानंतर आदिवासी भागातील जे आमदार असतील त्यांनी देखील या संदर्भात मोठं आंदोलन केलं. त्याशिवाय तेथील जे शिक्षक भरती प्रक्रियेतील उमेदवार असतील, इतर भरती प्रक्रियेतील उमेदवार असेल, यांनी देखील मोठ्या प्रमाणात आवाज उठवला आणि त्याच्या परिणामी त्या ठिकाणी शासनाने मानधन पद्धतीनं या ठिकाणी नियुक्त्या देण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि त्याचा देखील स्वतंत्र शासन निर्णय काढला आणि आता शिक्षण सेवकासह इतर जिल्हा परिषदमधील पदांची देखील मानधन तत्वावर त्या ठिकाणी नियुक्त्या देण्याची बाब शासन दरबारी चालू आहे. विशेष म्हणजे आदेश शासनाकडून पाठीमागच त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यानुसार ही प्रक्रिया देखील मोठ्या प्रमाणात पार पडलेली आहे. काही ठिकाणी आणखीही पार पडते आहे. ओके. तर बघा, मग त्या ठिकाणी इतर भागामध्ये तर जिल्हा परिषदनी ज्या भरती केलेल्या आहेत त्याच्यामध्ये बहुतांश लोकांनी त्या ठिकाणी त्या स्वीकारलेल्या आहेत. परंतु
मानधन तत्वावरील नियुक्त्या स्वीकारलेल्या आहेत, परंतु जे शिक्षण सेवक आहेत, तर शिक्षण सेवकाचं उलटं झालेलं आहे की अनेक शिक्षण सेवक असे आहेत की त्या ठिकाणी पवित्र पोर्टलद्वारे ते इतर जिल्ह्यात लागलेले आहेत. पेसा भरतीमध्ये ऑफलाईन असल्यामुळं त्यांची नावं होते, निवड यादीमध्ये नाव होते, परंतु ही भरतीला स्टे आला आणि त्याच्यानंतर जे पवित्र पोर्टलची भरती झाली त्याच्यामध्ये त्यांनी परत ऑप्शन दिले आणि ते दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नियुक्ती झाली. आणि मग त्या ठिकाणी एकदा त्या ठिकाणी तशी नियुक्ती झाल्यानंतर आता त्या ठिकाणी या पेसासाठी जे मानधन तत्वावरचे आदेश निघालेले आहेत, तर यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. अनेक लोकांना असं त्या ठिकाणी वाटतं की आता शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये परत आंतरजिल्हा बदली होतील की नाही होतील, आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात संशय आहे. आणि त्याच्यामुळं अनेक लोक असं करतायत की त्या ठिकाणचं शिक्षण सेवकाच्या राजीनामा देऊन चालू नोकरी सोडून त्या ठिकाणी हे मानधन तत्वावर आदेश स्वीकारण्यासाठी येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसतं आहे. विशेष म्हणजे विशेषतः नंदुरबार जिल्ह्यात आम्ही हे मोठ्या प्रमाणात पाहतोय की जे संभाजीनगर असेल, पुणे असेल, मुंबई, कोल्हापूर, सातारा या ठिकाणाहून लोक परत येत आहेत हे शिक्षण सेवक आणि आम्हाला मानधन तत्वावरचे आदेश घ्यायचे आहेत अशी विनंती येथील प्रशासनाला करतायत. आणि त्या अनुषंगाने एक वेगळी परिस्थिती राज्यभरामध्ये निर्माण झालेली आहे. ओके. आणि म्हणूनच मग या लोकांना एक मार्गदर्शन ठरावं, नक्की निर्णय घेण्यासाठी खरंच आपण शिक्षण सेवक सोडून या ठिकाणी मानधनावर तत्वावर नियुक्ती स्वीकारली पाहिजे का कंत्राटी स्वीकारली पाहिजे की शिक्षण सेवक चांगलं, नक्की काय योग्य काय योग्य. तर याच दृष्टिकोनातून एक त्या ठिकाणी याचा आढावा घेऊन एक दृष्टिक्षेप या सगळ्या बाबीवर टाकण्याचा एक छोटासा या ठिकाणी प्रयत्न आहे माझा. ओके. तर बघा हे सगळं समजण्यासाठी कंत्राटी भरती काय, मानधन तत्वावरील भरती काय, शिक्षण सेवक भरती काय, थोडक्यात त्या ठिकाणी आढावा त्याचा तुम्हाला सांगतो. तर बघा कंत्राटी भरतीचा जर विचार केला तर कंत्राटी भरती ही 11 महिन्याचं त्या ठिकाणी तुम्हाला लेटर दिलं जातं. 11 महिन्यापर्यंत आम्ही तुम्ही जर सगळे नियम पालन केले तर त्या ठिकाणी नोकरीवर ठेवू असं त्या नियुक्ती ऑर्डरवर असतं. आणि शिवाय कधीही ते कमी करू शकतात ही देखील त्याच्यामध्ये अट आपल्याला त्यांनी दिलेली असते. म्हणजे 11 महिन्याची सुद्धा शाश्वती नाही, पण मिनिमम ते शक्यतो 11 महिन्याची पाळली जाते काही अडचणी आल्या नाही तर, अन्यथा ती कधीही कॅन्सल केली जाऊ शकते. ओके. ही झाली कंत्राटी नियुक्ती. आता जो मानधन तत्वावरची जी प्रक्रिया आहे आणि जे आदेश आलेले आहेत त्याच्यामुळे लोकांवर मध्ये खूप त्या ठिकाणी संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण की मानधन तत्वावरचे जे आदेश आहेत त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुमचं जे सुरुवातीचं पेमेंट आहे त्या विशिष्ट पदाचं, तर ते सुरुवातीच्या एकत्रित जे वेतन बनतं आहे ते एकत्रित वेतना एवढं मानधन त्या ठिकाणी या कर्मचाऱ्याला मानधन तत्वावर नियुक्त केलं जाणार आहे आणि त्यांना मानधन दिलं जाणार आहे. आणि त्याच्यामुळं अनेक लोकांना त्या ठिकाणी संभ्रम निर्माण झालेला आहे. विशेष म्हणजे इतर विभागात ठीक आहे, त्यांनी ते स्वीकारलेलं आहे, परंतु शिक्षण विभागात असं आहे की अगोदरचा जो कंत्राटी पेसा क्षेत्रासाठीचा जो आदेश आलेला होता कंत्राटीचा, तर तो 20,000 रुपयाप्रमाणे त्या ठिकाणी भरती प्रक्रिया करावी, 20,000 रुपये मानधन देण्यात येईल असं स्पष्ट केलेलं होतं. त्याच्यानंतर दुसरा राज्यभरासाठी एक शासन निर्णय आलेला होता कंत्राटी भरतीचा, तर त्या ठिकाणी 10 पटसंख्येच्या 8मधल्या शाळेमध्ये कंत्राटी भरती करण्यासाठी, तर त्या ठिकाणी त्या शासन निर्णयात उल्लेख आहे की 15,000 रुपयांनी ही भरती करण्यात यावी. आणि आता जो मानधन तत्वावरचा जो आदेश आहे त्याच्यामध्ये सांगितलं की सुरुवातीचं जे पेमेंट आहे त्या पदाचं ते देण्यात यावं आणि शिक्षण सेवकांना त्या ठिकाणी 16,000 रुपये वेतन प्रायमरीच्या असल्यामुळं जे प्रायमरीचे शिक्षण सेवक आहेत त्यांना 16, माध्यमिकचे असतील तर त्यांना 18 अशा प्रकारचं त्या ठिकाणी वेतन त्या ठिकाणी मिळणार असल्यामुळं अनेक लोकांची अशी धारणा त्या ठिकाणी बनलेली आहे की हे शिक्षण सेवक हे एकच आहे आणि त्याच्यामुळं चालू नोकरी सोडून सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हे शिक्षण सेवक त्या ठिकाणी रुजू होण्यासाठी येथील नोकऱ्या घेण्यासाठी येत आहेत. आणि अशाच प्रकारे त्या ठिकाणी काल परवा दिवशीच जे कंत्राटी भरतीमधले त्या ठिकाणी अगोदर त्या ठिकाणी नियुक्त केलेले कमी मार्कवाले देखील उमेदवार होते ज्यांची निवड झालेली नव्हती ॲक्च्युली मागच्या टप्प्यामध्ये, परंतु येथील उमेदवार दुसरीकडे त्या ठिकाणी नोकरीला लागल्यामुळं आणि कमी लोक त्या ठिकाणी जॉईन होण्यासाठी आल्यामुळं काही अतिरिक्त लोकांना त्या ठिकाणी कंत्राटीमध्ये नियुक्त्या दिलेल्या होत्या. मात्र हे शिक्षण सेवक जास्त मार्कवाले परत आल्यामुळं त्या ठिकाणी तिकडे राजीनामा देऊन तर जवळपास 25 लोकांना त्या ठिकाणी कंत्राटी आदेश त्यांचे रद्द करून त्या ठिकाणी परत आलेल्या लोकांना परत आदेश त्या ठिकाणी शासनाने दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी जो रुजू होण्याचे आदेश त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि म्हणून बघा ही खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणून या बाबीवर आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं आहे की नक्की आपण जे करायला लागलो ते कितीपत योग्य आहे कितीपत अयोग्य आहे.
नक्की आपल्याला करायला हवं का, किंवा याच्यावर नक्की काय काय मार्ग असू शकतात, तर याचा आढावा त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. ओके, बरं. जर आता हे मानधन तत्वावर आदेश जर स्वीकारायचे असेल, तर याच्यामध्ये नक्की फायदा काय आहे हे आपण अगोदर जाणून घेऊ, की नक्की बाबा जर तुम्ही स्वीकारलं तर तुम्हाला त्या ठिकाणी काय होऊ शकतं. विशेष म्हणजे शिक्षण सेवकाच्या दृष्टिकोनातून बोलतोय, की जे चालू हातातली नोकरी सोडून या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये येत आहेत, वापस येत आहेत स्वतःच्या जिल्ह्यात लागण्यासाठी, आणि म्हणून ही मानधन तत्वावरची नोकरी स्वीकारतायत. तर अशा लोकांनी जर मानधन तत्वावरील ही नोकरी स्वीकारली, तर आणि जर भविष्यात शासनाने असं केलं, की हे शिक्षण सेवकातून जेवढे वर्ष तुम्ही मानधन तत्वावर नियुक्ती केली ती जर पकडली, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला परत शिक्षण सेवक करण्याची गरज लागणार नाही आणि एकत्रित्या तुमचा कालावधी होऊ शकतो. ओके, हा एक वेगळा फायदा. आणि दुसरा फायदा होऊ शकतो, की तुम्ही स्वतःच्या जिल्ह्यात त्या ठिकाणी मानधन तत्वावर त्या ठिकाणी नियुक्त होऊ शकताय, हा एक असेल. आणि जर पकडला शिक्षण सेवकाचा कालावधी भविष्यात, तर फक्त त्याच सिच्युएशनमध्ये तुम्हाला हा दुसरा फायदा त्या ठिकाणी मिळू शकतो. नाहीतर सध्या तुम्हाला कमीत कमी तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये नोकरी मिळते, परंतु ती किती कालावधीची असेल हे सांगता येत नाही, कधी ती जाईल हे देखील सांगता येत नाही. ओके, बरं. आता हे झालं थोडक्यात आपण फायद्याचं पाहिलं. तर नुकसान याच्यामधले काय आहे, जर तुम्ही चालू हातातलं शिक्षण सेवक जी कायमची नोकरी आहे ती सोडून जर तुम्ही आज ही मानधन तत्वावरील नोकरी स्वीकारत असाल, तर नक्की तुमचं काय काय नुकसान होऊ शकतो याचा देखील आपल्याला त्या ठिकाणी आढावा घ्यावा लागणार आहे. ओके, बघा. आता तुम्हाला जो फायदा सांगितला, की मी पाहिला, की जर तुम्ही मानधन तत्वावरील नोकरी स्वीकारली तर तुम्हाला त्या ठिकाणी जर ते शिक्षण सेवकात तेवढा कालावधी कमी केला तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. परंतु ही जी शक्यता आहे ही फारच नाममात्र आहे, जवळपास नसल्यास जमा आहे की असं काही होईल. त्याचं कारण आहे ते देखील मी तुम्हाला खाली सांगतो, का ही तुमची नोकरी शिक्षण सेवकातून कमी होणार नाही. त्याचं देखील कारण आहे. ओके, कारण की तुमच्या ह्या नियुक्त्यात ह्या तात्पुरत्या स्वरूपाच्या नियुक्त्यात, ह्या कायम नियुक्त्या अजिबात नाहीत. आणि विशेष म्हणजे दुसरी गोष्ट जी अट आहे, तर या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अनुलक्षून आहेत. आणि म्हणून जर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुलक्षून ह्या असतील आणि सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिलेला असताना जर त्या नियुक्त्या दिलेल्या असतील, तर त्या ठिकाणी तुमच्या त्या नियमित म्हणजे हा कालावधी तर तुमचा ॲड जवळजवळ होणारच नाही. कारण की स्टे असताना दिलेली नियुक्ती कशी काय वैध, कोर्टही ठरवू शकत नाही, शासनही ठरवू शकत नाही. फक्त शासनाने निवडणुकीला सामोरे जाता जाता लोकांची मागणी म्हणून देव मोकळे होते, कोर्टात काही हो, उद्या तुमचं काही हो, ह्या दृष्टिकोनातून शासन निर्णय घेऊन मोकळं झालेलं आहे. परंतु आणि ह्या निर्णयाच्या भरोशावर जर आपण चालू हातातलं शिक्षण सेवक सोडून त्या ठिकाणी येत असाल, की आपण कायम होऊ, तर ती एक आपली चूक ठरू शकते. ओके, हां. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण सेवक म्हणून जी आपल्या हातात नोकरी आहे ती सोडून आपण ही तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी सोडून हातातली नोकरी सोडून देतोय आणि भविष्य आपलं पूर्णपणे अंधकारमय करतो. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण की परत ही नोकरी तुम्हाला जर कोर्टाचा निर्णय जर आपल्या विरोधात गेला या भागातील लोकांच्या, तर आणि पेसा भरतीमध्ये अशा भरती हे 100% जे क्षेत्र आहे याला त्या ठिकाणी नकार दिला आणि त्याचे मोठ्या प्रमाणात चान्स आहेत. त्याचं कारण झारखंड आणि इतर काही राज्याच्या अगोदर सुप्रीम कोर्टाचे तसे निर्णय आहेत की शासनाने असं तत्त्व स्वीकारलेलं नाही आहे एवढं जे सध्या चालू आहे पेसाचं, आणि त्याच्यामुळं बरेच चान्सेस आहेत की पेसाच्या विरोधात त्या ठिकाणी कोर्टाचा आदेश येऊ शकतात. आणि असं जर झालं तर या ठिकाणी मानधन तत्वावरील नियुक्ती जरी तुमची झालेली असेल, अगोदर तुमची निवड झालेली असेल, तरी देखील तुमचं अनेक लोकांच्या नोकऱ्या त्या ठिकाणी धोक्यात येऊ शकतात, त्या जाऊ शकतात, तुम्हाला काढलं जाऊ शकतं. आणि त्यामुळं अशा परिस्थितीत तुम्ही जर हातातली नोकरी सोडली, त्या नोकरीत खंड पडला, तर तुम्हाला खूप मोठा पश्चाताप त्या ठिकाणी करायला लागू शकतो. ओके, तर याचा देखील आपण सगळ्यांना गांभीर्याने विचार केला पाहिजे. त्याचसोबत बघा, शिक्षण सेवक म्हणून आता तुमचे 6 महिने, 8 महिने, 1 वर्षापर्यंत जवळपास अनेक लोकांचा त्या ठिकाणी कालावधी होत आलेला आहे. ओके, आणि अशा परिस्थितीमध्ये काय असतं माहिती आहे का, तुम्हाला 3 वर्षानंतर जवळपास 3 वर्षानंतर त्याच्या 6 महिन्याच्या नंतरचा जो जून येतो 3 वर्षानंतरचा, तर त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी वेतनवाढ मिळत असते आणि प्रत्येक वर्षी ही वेतनवाढ मिळत असते. आणि तुमचे जर 2-3 जर 1-2 वर्ष हा निर्णय आलाच नाही पेसा भरतीचा,
आणि 2-3 वर्षे त्या ठिकाणी असेच गेले मानधन तत्त्वावर, तर त्या ठिकाणी तुमच्या त्या ठिकाणी 3 वर्षानंतर 1-2 वर्षात तुम्हाला 2-3 वेतनवाढी त्या ठिकाणी मिळू शकतात तिकडल्या भागामध्ये. पण तेच तुम्हाला या ठिकाणी कोर्टाचा आदेश आल्यापासून शासनाने नेहमीचे आदेश दिल्यापासून 3 वर्ष तुम्हाला शिक्षण सेवा काढावं लागेल आणि त्याच्यानंतर तुमच्या वेतनवाढी मिळते. आणि म्हणून जो त्या ठिकाणी इतर जिल्ह्यामध्ये शिक्षण सेवक म्हणून लागलेला शिक्षक आहे, तो 2 ते 3 वेतनवाढी तुमच्यापेक्षा जास्त मिळवू शकतो. आणि या जर मिळाल्या तर आयुष्यभरामध्ये प्रत्येक वेतनवाढीमध्ये 3 ते 4 हजाराचा फरक एका वेतनवाढीच्या माध्यमातून तुमच्या वेतनामध्ये पडू शकतो. त्याच्या आणि तुमच्या एक जरी फरक पडला 1 वर्षाचा तरी तेवढा फरक पडू शकतो. 2 पडला तर त्याच्या डबल आणि ट्रिपल, म्हणजे तुमचे जवळपास मासिक 10,000 रुपयापर्यंत तुम्हाला पगारीत नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि ते आयुष्यभरासाठी असेल, ते काही एका वर्षासाठी वगैरे नाही, तर आयुष्यभरासाठी नुकसान असेल. आणि हे नुकसान खूप मोठं त्या ठिकाणी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी खूप गांभीर्यपूर्वक आपली हातातली नोकरी सोडताना त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. आणि नंतरच ही मानधन तत्व किंवा तिकडे राजीनामा देऊन मानधन तत्वावर नोकरी स्वीकारण्यासाठी विचार केला पाहिजे. आणि दुसरी जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तर या सगळ्या अनुषंगाने जर आपल्याला जर बघा, तुम्हाला फक्त वाटत असेल की आंतरजिल्हा बदलीसाठी किंवा आम्ही स्वतःच्या जिल्ह्यात लागण्यासाठी, तर तुमची आंतरजिल्हा बदलीला पूर्णपणे तुमच्या संपलेल्या नाही. त्याच्या संदर्भात मी बघा, माझा आंतरजिल्हा बदली संदर्भात आपल्या चॅनलवर दुसरा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ नक्की पहा. डिस्क्रिप्शनमध्ये देखील त्याची मी लिंक टाकेल, नक्की तुम्ही तो व्हिडिओ देखील पहा, जेणेकरून तुमची आणखी स्पष्टता येईल की आंतरजिल्हा बदलीची काय भानगड आहे. आणि म्हणून जरी तुम्ही इतर जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्ही 3 वर्षाच्या नंतर पती पत्नी किंवा समवर्ग एकमध्ये असाल तर स्वतःच्या जिल्ह्यामध्ये बदली करून येऊ शकताय. आणि दुसऱ्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही जनरल असाल तर 5 वर्षानंतर तुम्ही त्या ठिकाणी बदली करून येऊ शकताय. हा देखील तुमच्यासमोर बदलीसाठीचा मार्ग आहे. परंतु त्यासाठी सध्या हातातली नोकरी सोडून तुम्ही या जिल्ह्यात मानधन तत्वावरील नोकरी स्वीकारणं जरा खूप म्हणजे धोक्याचं मला तरी वाटतं. तुम्ही देखील त्याचा गांभीर्याने खरंच आपण ते करायला पाहिजे का, याचा त्या ठिकाणी नक्की विचार करा. आणि याशिवाय तुम्हाला एक चांगला मार्ग त्या ठिकाणी सांगेल मी. जर अशी परिस्थिती आली, बघा, आज तुम्ही नोकरी सोडण्यापेक्षा आज स्वीकारून नोकरी सोडून त्या ठिकाणी शिक्षण सेवकाची मानधन तत्वावरील आदेश स्वीकारण्यापेक्षा माझा असा सल्ला असेल की तुम्ही काय करा की जोपर्यंत कोर्टाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत तुम्ही शिक्षण सेवक म्हणून त्या ठिकाणी राहा. आणि त्याच्यानंतर कोर्टाचा निर्णय आल्यानंतर तुम्ही प्रशासनाला अप्रोच व्हा आणि त्यांना सांगा आम्हाला ही भरती करायची आणि ह्या भरतीमध्ये आमचा समावेश करा अशाने असं. आणि तुमचं त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकीची प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी शासन त्या ठिकाणी आदेश देईल तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन होण्याचे. तर त्या ठिकाणी त्यावेळेस तुम्ही राजीनामा देऊन तिकडला त्या ठिकाणी ज्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी तिकडून कार्यमुक्त झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी या इकडं जॉईन व्हा, जेणेकरून तुमचा तिकडला कालावधी देखील पकडून भविष्यामध्ये तुम्हाला त्या सेवेचा देखील सेवा जोड होऊन लाभ या जिल्ह्यामध्ये देखील भेटेल. आणि तुमच्या जो केलेला अगोदरचा कालावधी तो शिक्षण सेवकाचा ग्राह्य धरला जाईल. मानधन तत्वावरील नोकरीचा तुमचा कालावधी ग्राह्य धरला जाणार नाही. आणि म्हणून हे जर नुकसान टाळायचं असेल तर तुम्ही या मार्गाने कोर्टाचा निर्णय येईपर्यंत तुम्ही शिक्षण सेवक म्हणून राहा. आज रोजी मानधन तत्वावरील नोकऱ्या स्वीकारण्यासाठी राजीनामा देणं हे खूप धाडसाचं आणि पायावर दगड पाडून घेण्यासारखं आहे असं मी तरी सांगेल. ओके, तर या दृष्टिकोनातून नक्की आपण सगळ्यांनी विचार करावा आणि जे काही योग्य तुम्हाला वाटत असेल पाऊल, नक्की ते पाऊल उचलण्यास तुम्ही स्वतंत्र आहात. परंतु याचा एवढा मोठा निर्णय घेताना खूप गांभीर्यपूर्वक सगळ्या बाजूने विचार करणं गरजेचं आहे. आणि नक्कीच तुम्हाला हा विचार करताना या व्हिडिओचा 100% फायदा होईल अशी मला एक नाममात्र अपेक्षा आहे. ओके मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये एवढंच. याच्यातही तुम्हाला जर काही अडचणी असतील, ॲडिशनल माहिती असेल तर नक्की तुम्ही कमेंटद्वारे सांगा आणि जास्तीत जास्त आपल्या बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेताना या ठिकाणी याचा उपयोग होईल. त्याशिवाय जे काही कंत्राटी स्वरूपातील शिक्षक बांधव आहेत, कमी मार्कावाले असून त्यांना नोकऱ्या मिळणार आहेत, त्यांनी देखील नक्की कमेंट करा, जेणेकरून तुमच्याही भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि
बघा, जे कायमची नोकरीवाले येऊन कंत्राटी स्वरूपातील लोकांच्या नोकऱ्या घेण्यापेक्षा तुम्हाला जर नोकरीच तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात घ्यायची असेल तो तुमचा हक्क आहे, परंतु तुम्ही कोर्टाचा निर्णय आल्याच्या नंतर ते पाऊल उचलावं. आता काही 2-5 रुपये जर तुमचे बांधव त्या ठिकाणी मिळवत आहेत कंत्राटी भरतीद्वारे, तर नक्की त्यांना मिळवू द्या. एवढीच त्या ठिकाणी मी या ठिकाणी आव्हान करेन. नक्की कंत्राटी शिक्षकांनी देखील याच्यावर नक्की व्यक्त व्हावं. आणि त्याशिवाय आपण सगळ्यांनी देखील, आपण नक्की खरंच या भरती प्रक्रियेतील असाल, आपण जर शिक्षण सेवक सोडून जर हे मानधन तत्त्वावर आदेश स्वीकारले असेल तर ते देखील सांगा. याच्या संदर्भातील काही ॲडिशनल मार्गदर्शन तुम्हाला पाहिजे असेल, जर काही निर्णय चुकला आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ते देखील सांगा, तुम्ही कमेंट करा. आणि काही तुम्हाला ॲडिशनल याच्या संदर्भात मार्गदर्शन असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा, जेणेकरून मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून नक्की तुम्हाला याच्या संदर्भात काय पर्याय काढता येईल याच्या संदर्भात नक्की मार्गदर्शन करेल, एवढं या ठिकाणी सांगतो. नक्की मित्रांनो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तात्काळ चॅनलला सबस्क्राईब करा. मोठ्या प्रमाणात व्हिडिओ शेअर करा, आपल्या बांधवापर्यंत पोहोचा, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट, कमेंट करायला अजिबात विसरू नका. याच्या संदर्भात तुमच्याकडे आणखी काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन असेल ती देखील आम्हाला सांगा. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.